नेरूळ सेक्टर 8 येथील साहेबराव भाऊ शेरे उद्यानात महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय लिंगायत महासंघ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, नगरसेवक सूरज पाटील आणि महानगरपालिकेच्या उद्यान विभाग उपायुक्त स्मिता काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यांच्यासह महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय लिंगायत महासंघाचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। वाढत्या नागरिकीकरणाच्या काळात निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी हरित, निरोगी आणि सुंदर भविष्य घडवण्याचा दृढ संकल्प यावेळी उपस्थितांनी केला। सेक्टर 8 येथे उद्यानामध्ये आपण लिंगायत समाजाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आणि आदरणीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने वृक्षारोपणाविषयी सकारात्मकता दाखवत संपूर्ण नवी मुंबईभर जितके जास्तीत जास्त वृक्ष आपण लावू तितकं नवी मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं सांगण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने ते नवी मुंबईसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। ज्या पद्धतीने प्रत्येक लोकप्रतिनिधी ह्या कामामध्ये सक्रियतेने सहभाग घेत आहेत, त्याच पद्धतीने विविध संस्थाही या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला स्वतःचा हातभार लावत आहेत। मग ते ज्येष्ठ नागरिक संघ असो किंवा लिंगायत समाजासारखे हिरिरीने पुढाकार घेऊन वृक्षारोपणाचा हे कार्यक्रम आणि वृक्ष लावण्यासोबतच त्याचं संवर्धनाचं काम आज करत आहेत, तर नक्कीच हे नवी मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे।